आणि या जवळपास 10 लाख स्क्वेअर फूट जमीन शासनाची याच्यावरती अतिक्रमण मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात झालंय, याच्यावरती शासन गंभीर आहे का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी MMR रिजन आणि मुंबईच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये विचारताना प्रश्न विचारलाय, परंतु घाटकोपर, मानखुर्द, लिंक रोड, मालवणी येथील अनधिकृत बांधकाम, कोळीवाडा येथील अनधिकृत बांधकाम, वाशी नाका येथील अनधिकृत बांधकाम, धारावी येथील अनधिकृत बांधकाम आणि साईबाबा नगर येथील अनधिकृत बांधकाम याबाबतची ही लक्षवेधी आहे. सन्मान्य सदस्यांनी एक सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की म्हाडाच्या जागेमध्ये काही जी अनधिकृत बांधकामं होती ती पाडण्याचा प्रयत्न म्हाडाने केला, परंतु जे आवश्यक अनधिकृत बांधकाम पाडण्याची तक्रार सन्मान्य सदस्यांनी केली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी बैठक देखील घेतली होती. त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई म्हाडाने केलेली नाही. एक पहिला मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे की 2001 पासून आतापर्यंत हे जी काही 20 वर्ष गेलेली आहेत, या 20 वर्षामध्येच ते अनधिकृत बांधकाम झालंय. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी पहिली केलेली मागणी जी आहे त्या अनुषंगाने मी सांगतो की हे कोणाच्या आशीर्वादाने झालंय याची पहिली चौकशी केली जाईल. हे का पाडलं गेलेलं नाही याची देखील चौकशी केली जाईल आणि जी बैठक माननीय आमदार महोदयांनी घेतलेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने म्हाडाला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. दुसरा एक मिनिट उत्तर होऊन जाऊ. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय राखीव भूखंडाचा एक आहे. 1841 सर्वे नंबरमध्ये अनधिकृत बांधकाम आहे असं सन्मान्य सदस्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं होतं, त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट ती जागा असल्यामुळं ते पाडण्याचा काही प्रश्न येत नाही. त्याला कारण भोगवटा प्रमाणपत्र देखील महानगरपालिकेने दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती साईबाबा नगर, धारावी अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तिथे मशीद पाडण्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई 2दा झालेली होती त्याच्यानंतर ती पाडता आली नाही, पोलीस फोर्स देऊन देखील. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असा एक निर्णय घेतला की कायदा आणि सुव्यवस्था न बिघडता ही अनधिकृत बांधकामं जी आहेत हे पाडण्यासंदर्भातले सगळे कागदपत्र एका कमिटीसमोर सादर करावे अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि प्रयागराज कोर्टाचे जे माजी न्यायमूर्ती आहेत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी ही भोसले समिती करणार आहे आणि भोसले समिती जी काही अहवाल देईल त्या पद्धतीनं महानगरपालिका म्हाडा ही पुढील कारवाई करणार आहे. अध्यक्ष महोदय, लॉ अँड ऑर्डरच्या भीतीमुळे आपण ही सगळी जागा सोडून देणार आहोत का? आणि जर प्रशासन हे अनधिकृत बांधकाम तोडू शकत नाही तर इथे जे बांधकाम होतंय त्यामुळे मुंबई शहराला धोका नाही का? आणि म्हणून हे जे निर्णय टाळण्याची प्रक्रिया होते आम्ही याचा विरोध करतो आणि याच्यावरती स्पेसिफिक टाइमवरतीच कारवाई झाली पाहिजे. कमीत कमी घाटकोपर, मानखुर्द मध्ये जे 32,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे, अनेक रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती जे बांधकाम आहे, बँड्रा रेल्वे स्टेशनवरती जे बांधकाम आहे, प्रशासन कधी जागा होणार महोदय? माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भातलं मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की म्हाडाच्या संदर्भामध्ये ज्यांच्या आशीर्वादानं हे अनधिकृत बांधकाम झाले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि हे अनधिकृत बांधकाम कशा पद्धतीचं आहे याची देखील चौकशी केली जाईल. आणि जे सन्माननीय आमदार महोदयांनी या ठिकाणी सांगितलं ती जी बैठक त्यांनी स्वतःहून घेतलेली होती त्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.